भिवंडीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 1,30,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने भिवंडी तालुक्यात अवैध परराज्यातील मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 1,30,34,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उत्तमराव शिंदे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग 2 मार्गदर्शनाखाली आणि ठाणे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई 16 जून 2026 रोजी मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे गावाजवळ करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी ठाणे डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, सहआयुक्त अंमलबजावणी दक्षता महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क श्री प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त कोकण विभाग ठाणे श्री प्रदीप पवार यांच्या आदेशान्वये आज दिनांक 17/6/2026 रोजी पहाटे अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती की भिवंडी पथकाला मुंबई नाशिक हायवेवरून गोवा राज्यात निर्मित झालेली विदेशी मद्य हे कर चुकवून महाराष्ट्र राज्यात येणार आहे अशी बातमी मिळाल्याने वडपेगाव भिवंडी या ठिकाणी सापळा रचला होता. सदर संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामधील बिल टिपीमध्ये इलेक्ट्रॉनिक माल हा उदयपूरला जात असल्याचे आढळून आले, परंतु वाहनाची आतून तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याचे रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे 1620 बॉक्सेस 180 मिली क्षमतेचे मिळून आले. सदर मद्य अशोक लेलंडच्या 6 चाकी कंटेनर व 1 मोबाईल असा 1,90,30,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास श्री सुभाष खंडेराय निरीक्षक भिवंडी करीत आहेत. त्यांना सहकार्य त्यांच्या स्टाफनी व निरीक्षक भरारी पथक दीपक परब व त्यांच्या स्टाफनी मदत केली.